नमस्कार, माझे नाव सृष्टी प्रभू शेरकर आहे. मी वर्ग 7वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव आहे. मी आज माझ्या शाळेमध्ये एक लायब्ररी आहे. त्या लायब्ररीमध्ये खूप सारे पुस्तकं आहे. मी त्यातील एक गोष्टीचे पुस्तक घेतलं आहे. ही गोष्ट या पुस्तकाचे नाव आहे अशी मोडली खोड. अशी मोडली खोड. ही गोष्ट आपण लहानपणी ऐकलेली असेल. या पुस्तकाचे लेखक आहेत मृण्मयी पाटील. या पुस्तकाची किंमत आहे 100 रुपये. या पुस्तकात एक गाढव आणि त्याच्या मालकाची गोष्ट आहे. तर या पुस्तकात फक्त एकच गोष्ट आहे आणि ती आहे अशी मोडली खोड. आणि या पुस्तकात एकूण 16 पेज आहेत. मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे. एक शामराव नावाचा माणूस होता. त्याने मालकाची वाहतूक करण्यासाठी एक गाढव विकत घेतले. गाढव काम करत होते, पण तो गाढव खूप आळसी होते. गाढवाला थोडेसेच काम करावेसे वाटत होते. एके दिवशी शामरावाने गाढवाच्या पाठीवर दोन मिठाच्या बोऱ्या टाकल्या आणि तो दुसऱ्या गावाला निघाला. गाढव खूप हळूहळू चालत होता, कारण की गाढव खूप आळशी होता. मग शामरावाने गाढवाला हळूहळू चालता पाहताच शामरावाने एक बोरी त्याच्या पाठीवर घेतली. गाढव तेव्हा आनंदी झाला. त्याला कमी वजन झाले. पण थोडे पुढे गेले की शामरावाने पुन्हा त्याच्या पाठीवर त्या 2 बोऱ्या टाकल्या आणि तिथे शामरावाला एक ओढा दिसला. त्याने गाढवाला पाणी पाजायचे म्हणून त्या ओढ्यापाशी नेले. गाढवाला माहीत नव्हते ते ओढे मोठे आहे. गाढव पाणी पिता पिता त्याचा पाय घसरला आणि तो ओढ्यामध्ये बसला. आणि तो उठताक्षणी त्याने पाहिले आपल्या पाठीवरचे ओझे कमी झाले, कारण की पाठीवरचं सर्व मीठ अर्ध मीठ पाण्यात विरघळलं. मग तो बाहेर आला. मालकाने त्याला वापस आणले, कारण की खूप मीठ तसंच वाया गेले. मालकाने दुसऱ्या दिवशीही मिठाच्या बोऱ्या घेतल्या, पण दुसऱ्या दिवशी गाढवाने त्या ओढ्यात हटकून पाय मोडून घेतला. पुन्हा मालकाने त्याला तसेच घरी आणले. एके दिवशी मालकाने 2 बोऱ्यात कपडे घेतले होते मालकासाठी. शामरावाने मालकासाठी 2 बोरे कपडे घेतले होते. मग ते 2 बोरे कपडे शामरावाने त्या गाढवाच्या पाठीवर ठेवले आणि ते दोघं दुसऱ्या मालकाच्या गावाला निघाले. ते खूप चालले. त्यानंतर पुन्हा गाढव खूप आरामशीर चालू लागला. पुन्हा शामरावाने थोडेसे वजे त्याच्या पाठीवर घेतले. पुढे ओढा आला. शामरावाला वाटले, आज मी गाढवाला पाणी पाजतो. गाढवाला खूप तहान लागली असेल. शामरावाने त्याच्या पाठीवर 2 बोरे टाकले. त्याला खूप वजे झाले. तो पाण्यात गेला. त्याला वाटले आजही मीठच असेल आणि त्याने त्याचा पाय पाण्यात पसरवला आणि तो पडला. तो उठला तेव्हा त्याला त्या कपड्याचे खूप वजे झाले, कारण की ते कपडे ओले झाले आणि त्यामध्ये पाणी भरलं, म्हणून त्या गाढवाला खूप वजे झाले. मालकाला खूप राग आला, कारण की ते कपडे नवे होते. मालकाने त्याला
2 दंडे मारले आणि गावाकडे वजानेच गावाकडे नेले. गाढवाला खूप दुःखी झाली आणि गाढव याच्यानंतर पुन्हा तसा करत नव्हता. गाढवाने मग आळशीपणा सोडून दिला. धन्यवाद.